हक देणं आंदोलनाची अत्यंत गरज होती. सरकारनं जे जे जी आर काढले ते लागू केलेले नाहीयेत. आम्ही त्यांना 100% मार्क दिले का, तर दिले तुम्ही जे आर काढला म्हणून, परंतु फसवणूक सुद्धा केली गेली की ते लागू केले नाहीत. म्हणजे सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेट, ओबीसीच्या दिलेल्या सवलतीचा, कुणबी प्रमाणपत्राविषयीचा, गॅझेटियरच्या विषयातला, त्याच्यानंतर व्हॅलिडिटीच्या विषयातला, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, केसेसच्या संदर्भातला नुसते निर्णय केले गेले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणून 29 ऑगस्टला आंदोलन, निर्णायक आंदोलन शेवटचं होणार आहे. म्हणून आपण आम्ही दौरा पण रद्द केला होता की पश्चिम महाराष्ट्राला आपण काय करूयात, दौऱ्यात वेळ नको घालायला, आपण सगळेजण मिळून इथं आंतरवालीत तयारी करणं लय गरजेचं आहे. कारण आंदोलन खूप मोठं होणार आहे, त्यामुळे आपल्याला तयारी करावी लागणार आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रातले बांधव ऐकतच नव्हते, म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्रात आता तातडीचा दौरा टाकलाय. 7 ऑगस्ट पासून आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याला सुरुवात करतोय. आपण दौरा असा घेतोय की प्रत्यक्ष गाठीभेटी बांधवांच्या घेतोय आपण. म्हणून 7 ऑगस्टला सुरुवात केली आपण. तुळजापूरला मुक्काम आहे, तिथं गाठीभेटी प्रत्यक्ष करणार आहेत. 8 ऑगस्ट रोजी 10 वाजता वडाळा या ठिकाणी, 3 वाजता माढा या ठिकाणी, 7 वाजता पंढरपूर या ठिकाणी मुक्काम आहे. आपण तिथं प्रत्यक्ष गाठीभेटी घेतोय. 9 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सरकुलीला आहेत, 3 वाजता दुपारी सांगोला, 7 वाजता सायंकाळी आपण आटपाडीला आहेत, त्या ठिकाणी बहुतेक मुक्काम आहे. आपण इथं सुद्धा सगळ्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतोय. आपण खूप वेळ पश्चिम महाराष्ट्रासाठी दिलाय, म्हणजे एका तालुक्याला, जिल्ह्याला म्हणायचं एक दिवस दिल्यासारखा आहे. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कवठे महाकाळ, 3 वाजता बोरगाव, 7 वाजता कडेगाव या ठिकाणी मुक्कामी वाटतं. या ठिकाणी सुद्धा सगळ्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष गाठीभेटी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवाच्या आसपासच्या घेणार आहेत, कारण प्रत्येक गावात आपल्याला जाता येणार नाहीये. म्हणून या ठिकाणावरतीच सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवांनी यायचंय. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मायनी, दुपारी 2 वाजता मसूर, सायंकाळी 7 वाजता कोल्हापूर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष गाठीभेटी घेतोय. त्या ठिकाणी मुक्काम आहे कोल्हापूर शहरात. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पाटण आणि 3 वाजता सातारा शहर आपण इथं प्रत्यक्ष गाठीभेटी त्यांच्या घेतो. जवळपास 1100 किलोमीटरचा दौरा हा पश्चिम महाराष्ट्राचा आपण या दिवसात करतोय. आपण खूप वेळ दिलाय आता पश्चिम महाराष्ट्राला. ज्या गावात जाता येणार नाही, ज्या सर्कलमध्ये जाता येणार नाही, त्या ठिकाणी बांधवांनी हे जे ठिकाणं दिलेत या ठिकाणी यावं. आपण प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन चर्चा करणार आहेत आरक्षणाच्या संदर्भात. आणि साताऱ्याचे बैठक संपल्याच्या नंतर, साताऱ्याची प्रत्यक्ष गाठीभेटी संपल्याच्या नंतर सोयीनुसार आम्ही आंतरवालीकडे येणार आहेत. माझं एकच आव्हान आहे या निमित्तानं की पश्चिम महाराष्ट्रातली जी आपण गाठीभेटी दौरा ठेवलाय त्याच्यात मराठा बांधवांनी सगळ्यांनी यावं. आपण प्रत्यक्ष चर्चा करूया. त्यामध्ये अभ्यासक असतील, त्यामध्ये समन्वयक असतील, त्यामध्ये संघटनेचे बांधव असतील, सामाजिक क्षेत्रातले मराठा बांधव असतील, राजकीय पक्षातले सगळे मराठा बांधव असतील. त्यांनी सगळ्यांनी गोरगरीब मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहून मराठा समाजाच्या पदरात आरक्षणाचं हे दान टाकावं, ही सगळ्यांना विनंती आहे. पश्चिम महाराष्ट्र झाल्याच्या नंतर तब्येत जर बरी राहिली तर मी मराठवाडा लगेच घेणार आहे आणि विदर्भ पण लगेच घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्ही चर्चेतून मार्ग काढू असं सांगितलंय. काही तसे पावले उचलले गेलेत किंवा तसं काही तुम्हाला निरोप आलाय? 1 वर्ष 6 महिने या काळात शिंदे साहेबांनी 58 लाख नोंदी शोधल्या, परंतु मी सरकारवरती, फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवलाय. 29 ऑगस्ट 2025 ते 29 ऑगस्ट 2026 पर्यंत 1 वर्षाच्या काळात एक शब्दानेही फडणवीस साहेबाला आपण दुखवला की करतील. आपण समाजासाठी त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. समाजाचे लेकर आपल्यासाठी महत्वाचे. एकही नोंद शिंदे समितीने या वर्षाच्या काळात शोधली नाही. एकही. 1 वर्ष 6 महिन्याच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांनी 58 लाख नोंदी शोधल्या. या वर्षाच्या काळात फडणवीस साहेबांनी एकही नोंद शोधली नाही, एकही. उलट सरकार दप्तरी, प्रशासन स्तरावर आणि सरकारच्या स्तरावरती अशा हालचाली चालू आहेत. आतून 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याची काटछाट करून त्या कमी कशा करता येत्या? म्हणजे फडणवीस साहेब तुम्ही शोधायचं दिलं सोडून 58 लाखात कमी करायच्या. तुम्हाला नीट जगू देणार आहेत का आम्ही? मग काय हे पाप करतायत फडणवीस साहेब? तुम्हाला आमच्या का भावना कळत नाहीयेत? आमचा आक्रोश, आमच्या आक्रोशाच्या भावना तुम्हाला का कळत नाहीयेत? तुम्ही का समजून घेत नाहीत? का मराठ्यांनी मतदान केलंय असा पश्चाताप आम्हाला येऊ देऊ नका. तुम्हाला का मतदान केलं? कारण त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लेकर आहेत, गोरगरीब शेतकऱ्यांचे लेकर आहेत. भाजपमधल्या लेकरांना शिकायचं नाही का? त्यांची 10 लाख 5 लाख फीस भरायची तयारी आहे का? फडणवीस साहेब नाहीये. मत याच्यासाठी केलेत तुम्हाला की त्यांनी दिलं नाही, तुम्ही देताल म्हणून मत करून तुम्हाला तिथं बसवलं.
तुम्ही आहेत ह्या नोंदी कमी करायला लागले 58 लाखाच्या. याच्यात तुम्ही व्हॅलिटा थांबून धरणार, याच्यात तुम्ही कुणबी प्रमाणपत्र थांबून धरणार. आज सकाळी एक माझ्याकडे बांधव आला होता, पुंगळे आडनावाचा, भोकरदन तालुक्यात. चुलत्याची निघाली त्याची निघाल. पडूळ आडनावाचे लाड सांगवीचे आले होते. त्याच्या चुलत्या भावाची निघाली, मोठ्या लहान्या भावाची ध्यानात. त्याला आता रायगडला प्राध्यापक म्हणून अर्ज भरायचा, नाही भरू शकत. ही आमची फसवणूक. शिंदे सरकारमध्ये आहेत, मग त्यांच्याकडे काय तुम्ही या संदर्भात मागणी केली का? आणि शिंदे का या सगळ्या प्रकरणावर भाष्य करत नाही? त्यांचे एकमेकाचे असे ढुंगणं दुखत येत. त्याला बोलायला गेलं की हे फडणवीसचे रुसत येत, फडणवीसला बोलायला गेलं की शिंदेचे रुसत येत, शिंदेला बोलायला गेलं की अजितदादाचं रुसत येत. त्याच्यात मरण आलं आमचं गरीब मराठीचं. आम्ही काय करायचं? चुका केल्यात का तुम्हाला तिघाला सत्तेत आणून, असं आता म्हणायचं का? आणि जर आम्ही एकदा मराठी तसं म्हणलो, नाराज झालो, तुमच्या तिघाचा देवारा होणार, हे तुम्ही विसरू नका. कारण मराठी शेवटी आता त्यांच्या लक्षात आले जातीला किंमत द्यायची आणि आपल्या स्वतःच्या लेकराबाळाला किंमत द्यायची. आता मराठ्यांना डोकं आलंय, आता पक्षाला नेत्याला किंमत द्यायची नाही हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे थोडे सावध झाले तर बरं होतील सगळेच तिघं पण. परंतु फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवला तर त्यांना काय हरकत द्यावं? काय हरकत द्यावं मन जिंकायला? मराठ्यांचे अन्याय करण्यापेक्षा मराठ्यावर तिघांनी मिळून आमचं जे हक्काचं ते आम्ही ओबीसीचं मागत नाही. आमच्या 58 लाख नोंदी आहेत, त्याचे सगळे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि दिलेल्याचा रेकॉर्ड द्या. कशावर डाऊट येतो सांगू? मी 1 वर्ष झालंय फडणवीस साहेबाला आणि विखे पाटलांना 58 लाख नोंदीचा डाटा मागतो. तुमच्याकडे पैसे नसतील, मीडियाच्या समक्ष बोललो, मी मीडिया चोरून काही करीत नाही, कारण हे फशीत येत म्हणून मीडिया समोर बोललो. तुमच्याजवळ पैसे नसतील तर 58 लाख नोंदीच्या झेरॉक्स आम्ही आमच्या पैशाने काढतो आणि आम्ही मराठ्यांना सांगतो ही तुमची कुणबी नोंद निघाली. त्यांना वाटलं असं याच्या हातात जर 58 लाख नोंदी दिल्या तर ह्यो खरंच मराठ्याला देईन, मग मराठ्याचं कल्याण होईल आणि यांना करायचे वाटलं. 1 वर्ष झालं तुम्ही आम्हाला 58 लाख नोंदीचा डाटा देत नाही. कारण काय करायचं यांना तर त्या कमी करायच्या. एवढं का टार्गेट केलंय मराठ्यांना तुम्ही फडणवीस साहेब? कशामुळे तुम्हाला वाटोळं करायचं मराठ्यांचं? काय कारण आहे? कारण सांगता का? थोडंफार कारण सांगता का वाटोळं करायचं? का टार्गेट केला मराठा समाज? कशामुळे अन्याय करायला तुम्ही? का बरं तुम्ही प्रमाणपत्र रोखून धरलेत? हैदराबाद गॅझेटचा जी आर कोणी काढला? फडणवीस साहेब. तुम्ही मराठी खुश आहेत फडणवीस साहेब तेव्हापासून तुमच्यावर, पण तुम्ही प्रमाणपत्र देण्यात तितके मराठी दुखायला लागले. जी आर काढला 100% मान तुम्हाला दिला आम्ही. तुमची पाठ पण थोपडली की फडणवीस साहेबांनी कल्याण केलं, कल्याण रोखून धरलं. तुम्ही प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटनुसार वाटले नाही, व्हॅलिटा थांबवल्या, 58 लाखाचे कुणबी प्रमाणपत्र थांबवले. एकही केस तुम्ही मागं घेतली नाही, उलट वाढिल्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या नाही आहेत, ऊर्जा खातं फडणवीस साहेबाकडे आकडे टाकायचं लाईनमन. उदय सामंत साहेबांनी MIDCचा काढला, बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या मिळावत म्हणून. परिवहन मंत्री आपले ते प्रताप सरनाईक साहेबांनी काढले. ऊर्जा खाता फडणवीस साहेबाकडे GRच नाही काढला ऊर्जाचा, कारण बलिदान गेलेल्या कुटुंबांनी या तिन्हीपैकी जसं शैक्षणिक पात्रता असेल तिथं कुठेही घ्यावा, तुम्ही महावितरणमध्ये पण घ्या म्हणून काढला GR तुम्ही नाही काढला. शिंदे समितीला 1 वर्ष झालं मुदत वाढ दिली, किती नोंदी रेकॉर्ड शोधला? नाही शोधला. सातारा संस्थांचं गॅझेटियर लावण्यासाठी 1 महिन्याचा वेळ मुंबईच्या व्यासपीठावर मागितला होता. 1 वर्ष झालं. काय वाचिता तुम्ही एवढं? कोल्हापूर संस्थांमध्ये 3,85,000 कुणबीच्या नोंदी, 9 लाख मराठी आरक्षणात बसते. मागितलं ओबीसीचं आम्ही, आमच्या नोंदी आहेत त्याच मागतोय आम्ही. नाही दिल्या तुम्ही. औंधचं पुण्याचं गॅझेटियर नाही दिलं. त्र्यंबकेश्वरमध्ये 23 खोल्या भरून आहेत संस्थांमध्ये पुराव्याच्या, नाही ना रेकॉर्ड घेतला. देवी लशीच्या रेकॉर्ड आहे, पूर्वी मृत्यू जन्माच्या नोंदी आहेत. बैल विक्री खरेदीला गेले तिथं सुद्धा नोंदी आहेत. कारागृहातला रेकॉर्ड जेल मधला तपासला नाही तिथं नोंदी आहेत. जिथं जात लिहिली जायची पूर्वी वावर नसलं तरी पण नाही दिल्या. म्हणून हे निर्णायक आंदोलन होणार आहे. आणि मी आज आपल्या बीडच्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना एक विशेष महत्वाचं सांगतो. हे मात्र सगळ्यांनी कान उघडं ठेवून ऐका. माझे हात जोडून मराठ्यांना पाय पडून विनंती तुम्हाला, कारण हा विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. हे सांगतोय, इथून पुढचं तरी सगळ्या मराठ्यांनी पूर्ण ऐका. सरकार म्हणतंय पेंडन्सी नाहीये, म्हणजे एकही प्रमाणपत्र आम्ही ठेवलं नाही, अर्ज आला नाही असं फडणवीस साहेब स्वतः म्हणतात. तर माझी आता मराठ्यांना महाराष्ट्रातल्या विनंती,
28 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी आंतरवालीत यायचंय. कुणी यायचंय? ज्याची कुणबी नोंद असून सुद्धा त्याला प्रमाणपत्र दिलं नाही, ज्याची नोंद आहे त्याने अर्ज करून आंतरवालीत यायचंय की मला माझी नोंद आहे, तरी या अधिकाऱ्याचं नाव लिहून आणायचं. या अधिकाऱ्यांनी नोंद असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही. क्रमांक 1. 2. ज्यांनी अर्ज केला कुणबी प्रमाणपत्रासाठी पण त्याला कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही, कोण अधिकारी देत नाही आणि कोणत्या नावाने अर्ज केला त्याने आंतरवालीत येऊन बसायचं. तिसरा मुद्दा की ज्यांची व्हॅलिडिटी आहे टाकलंय पण देत नाहीयेत, कोण अधिकारी देत नाही, ते अर्ज घेऊन 28 ऑगस्टला आंतरवालीत यायचं. चौथा मुद्दा, ज्यांच्या EWS मधून निवडी झालेल्यात पण सरकारनं त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत, त्या सगळ्या पोरांनी आंतरवालीत यायचं आपले अर्ज घेऊन. ज्यांची SCBC आणि ESBC यामधून निवडे झालेल्या पण नियुक्त्या दिल्या नाहीत, त्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांनी अर्ज घेऊन आंतरवालीत येऊन बसायचे. जोवर तुमचं काम होत नाही तोवर आंतरवाली सोडायची नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबांचे काय प्रश्न आहेत, त्यांना कुणाला नोकरी मिळाली, कुणाला निधी मिळाला नाही, यांनी सगळ्यांनी आंतरवालीत येऊन बसायचे. सगळ्यांनी. ज्यांचे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा राहिले, सरकार म्हणतंय व्याज परतावा आम्ही एकही ठेवला नाही. मला दाखवून द्यायचंय सरकारला की हे व्याज परताव्याचे पोरं इकडे येऊन बसलेत, आत्ता व्याज परतावे सगळे दी. जर तुम्ही आला नाहीत म्हणजे सगळे विषय म्हणतो आम्ही, कुणबी प्रमाणपत्रावाले, नोकरीवाले, व्हॅलिडिटीवाले, ज्यांच्याकडे रेकॉर्ड आहे ते, हे जर आले नाही तर सरकार, तुम्ही नाही आले तर मी बी काही करू शकत नाही. मी म्हणणार खरंच प्रश्न नाहीत तुमचे. जर प्रश्न आहेत तुम्ही आंतरवालीत येऊन बसा, सुटूस तर माघारी जायचं नाही. मी बी आंदोलन सोडत नाही, सगळ्या मागण्या मान्य होतात. चर्चेसाठी काय प्रश्न झाला तुम्हाला? काही चर्चेसाठी लोक आले का? काही मंत्र्यांना काय चर्चा करायची? 3 वर्ष झालं आंदोलन सुरू आहे, त्यांच्या पाठ झालंय मराठ्याच्या मागण्या, काय चर्चा करायची आहे? मला ठोक जागेवर निर्णय घेणार आहे मी आंतरवालीत. मग ते मराठा कुणबी स्वतंत्र मंत्रालय असो, सारथीच्या सगळ्या योजना असो, परराज्यातल्या ज्या वैद्यकीय मध्ये तंत्र शिक्षणात त्यांनी ज्या सवलती लावल्यात, राज्यात लागलेल्या त्या परराज्यात शिकणाऱ्या पोरांसोबत लाभ केला, हे पुरं घेतल्याशिवाय, ओबीसीच्या सोयी सुविधा जी आर काढला त्याची अंमलबजावणी केल्याशिवाय मी कुठंच थांबत नाही. मात्र तुम्ही तयार आहात का जर सरकार चर्चा करायची? चर्चेला मी कवा अंतरावलीत बसूनच येईन, काही अडचणच नाही, कवा या. पण आता सुट्टी नाही हे ध्यानात ठेवायचं. तुम्ही म्हणता ना आता 5 दिवस, 10 दिवस, 2 दिवस, 5 मिनिटं वेळ द्या, मी उठत नसतो, वेळ देत नसतो, आणि जे व्हायचं असेल ती तयारी ठेवली आता. मंडल यात्रा काढण्यात आली. वडेट्टीवार असं म्हणाले की 2 मराठा उपमुख्यमंत्री आहेत, आता त्यातला एक ओबीसी असावा आणि आम्हाला निधी देण्यासाठी यांचे हात पुढे सरसावत नाही, अशा प्रकारचा स्टेटमेंट. आणि तुम्ही होते तेव्हा काय केलं? तुम्ही होते ना ओबीसीचे नेते तेव्हा तुम्हाला काही नाही देता आलं. आता मराठ्याला काही मिळायला लागलं की मुद्दा माडव पडायचा ना, त्याचा अर्थ हे मराठ्याने ध्यान ठेवणार आहेत. मराठा आरक्षणाला कोण कोण विरोध करते हे मराठ्यांच्या लोकांनी लक्षात ठेवावं. जो ओबीसीचा मराठ्यांकडून असेल त्याच्या पाठीशी राहावं, पण जो विरोधात जाईल त्याचा मात्र आता काटा काढायला लागतो राजकीय. आपलं सर्वच क्षेत्रातलं काही वजन कमी झालं होतं, मात्र आता येणारा काळ आपला आणि बीजेपी याकडे तुम्ही कसं बघता? जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता नाही आलं, केलं सगळ्या जातींनी मोठं मराठ्यासहित, स्वतः टोळीनं वरबडून खाल्लं. ना ओबीसी मोठा होऊन दिला ना मराठा मोठा होऊ दिला, मारामारीत वेळ जास्त घातला. एक काळ असा होता, आता तुम्ही प्रश्न काढला म्हणून मला बोलायचंच नव्हतं त्याच्यावर, एक काळ असा होता ते विरोधी पक्ष नेता होता बघा, तेव्हा ते असं आरडायचं, लोकांच्या मनामनात जाऊन बसलं होतं ते की ह्यो जातीवादी माणूस वाटत नाही, ह्यो गोरगरीब सगळ्या जातीसाठी लढणार आहे. पण ज्यावेळेस याला मराठ्यांनी आणि सगळ्यांनी मिळून निवडून दिलं ना, त्याविषयीची नियत खराब झाली आणि टोळीच्या माग सगळी यांनी मंत्र्याची ताकद उभा केली आणि मग ते करायला लागले खून, मग मागा लागले खंडाण्या. आधीच त्याचा जो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता ना, त्याच्यातली पोटतिडकी लोकांच्या लक्षात आली. आता उपरती येऊन काय उपयोग आहे का? सगळी लाज गेल्यावर आता जर तू म्हणत असेल मला याचा कटाळा आला, मला पश्चातापाचा आला, मला अमकच झालं, आता मग वजनच कमी झालं, मग अमकच झालं, तो या हाताने तो वाटोळ करून घेतलंय सगळं. आणखीन तरी तुला सांगतो, तू शहाणा होय, तू मराठीच्या नादी लागू नको. आणखीन बी तुझ्या हातून वेळ गेलेली, तू जितका मराठीच्या नादी लागशील तितका तू राजकारणातून संपणार आहे कायमचा. एकही पक्ष तुला जवळ नाही करणार, एक पण, ना भाजप, ना अजितदादा, ना शिंदे साहेब,
कोणीही तुला जवळ करणार नाही. तो आहे पुढे एकच पर्याय, इथून पुढं मराठ्यांच्या काड्या करायच्या बंद करायच्या, गुंडाच्या मागे उभं राहायचं बंद करून टाकायचं. ते म्हणाले येणारा काळ आपला आहे, यावरून आता पुन्हा मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरू आहे. मध्ये जायचा काळ आहे आता नुसतं काळेच असलं, तुला सांगितलं ना, तुला पूर्ण बदलावं लागणार आहे. तू जे टोळीला साथ देतो ना, चूक करणाऱ्याला तो स्वतः गुतवला पाहिजे. खंडणी मागणारा, खून करणाऱ्याला तो सगळ्यांना तो स्वतः गुतवला पाहिजे. तो पाठराखण नाही केली पाहिजे. तू मराठ्यांनी मोठं केलंय तुला, तो काळ तू आठवून बघ. तुला ज्यावेळेस कोणीच साथ देत नव्हतं त्यावेळेस मराठ्यांनी साथ दिली तुला. आज तू काय काड्या करतो माझ्यासारख्यावर? काही मराठ्याच्या तो आहे प्रवक्त्याच्या हाताने धरतो हाताखाली. तो आहे प्रवक्ते, ते चिल्लर चालर अर्धा भेटलंय सारल्याला, अर्धे डोंगाची वर त्याची इन आलेली, ते प्रवक्ते त्यांच्या माध्यमातून तो माझ्या विरोधात लोकांना बोलायला लावणार, मला त्रास द्यायला लावणार. ते काम बंद कर ना, ते काम बंद कर. तो कोणचा नेता होता, केवढा होता, पुढं सुपाऱ्या देणे, हे धंदे नाही तोय. तू सामाजिक न्यायाच्या मंत्रालयात काम केलेला माणूस आहेस. तुला सामाजिक न्याय या शब्दाचा तरी अर्थ कळायला पाहिजे होता. आपण सामाजिक न्याय करतोय की ज्यांच्या माध्यमातून आपण मोठे झालो त्यांचेच मुर्दे पाडायला लागलो. दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे असं म्हणाले की आता कधी कधी वाटतं राजकारणातून रिटायर होईल. मग तर हे सगळ्या दुनियेत धुमाकूळ घाली, वारसाच मोडा. मग त्यांनी आधी दिलेला त्रास ध्यानात ठेवा. मी हमेशा मीडियात सांगतो, ते कमीत कमी फक्त अहंकारी, याच्यासारखी खालच्या दर्जाची नाही. सगळा समाज मोडून टाकीन त्यांचा. त्याने जर कटळा आला म्हणून जर बाजूला गेलं ना, सगळा समाज मोडून टाकी. सगळ्या टोळ्या होत्या, अख्ख्या टोळ्या, नुसत्या मारामारी. आणि इथून पुढे मारामारी मराठ्या संघ करायची नाही, हे ध्यानात ठेवी. इथं पाठ्य मी आहे, तुला सुद्धा मध्ये घालीन, सोडणार नाही. आता 2दा-3दा वाचलंय तुला. तू मस्साजोगच्या प्रकरणात वाचलेला आहे, आमच्याच लोकांनी वाचवलेलं आहे तुला. तू 100% त्याच्यात आहे, तू ते विसरू नको. आणि माझ्या सुद्धा घातपाताच्या तुझे नागपूरला बसला ना अजितदादाला घेऊन, फडणवीस साहेबाला, त्या रश्मिताई शुक्लाला, त्या दिवशी तुला वाचलेला आहे, ध्यानात ठेवतो. तू त्या माझ्या घातपाताच्या प्रकरणात सुद्धा आहे. आणि फडणवीस साहेबाजवळ पुरा डाटा येतो, कधीही बाहेर तो निघू शकतो, कधीही. पण तू त्याची काळजी करू नको. मी हे लय जबाबदारीने बोलतोय, कारण शेवटी फोनवर तो बोललेला आहे. त्या दिवशी रात्री 11-12 वाजता त्या आरोपीशी तो बोललाय. त्यामुळे शिडी आरतोय हाईत. तू त्या घातपाताच्या प्रकरणात 100% तो या लक्षात आला. आता आपण 100% मध्ये जाणार आहेत. म्हणून तो अजितदादाला त्यांना गळ घालून फडणवीस साहेबांना सगळ्यांना मिळून तू नागपूरच्या अधिवेशनाच्या टायमाला त्या प्रकरणातून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. तू किती दिवस पळशील, किती दिवस पळशील? तू पाप करायचं बंद केलं, ज्या मराठ्यांनी मोठं तुला केलंय त्यांना त्रास द्यायचं बंद केलं तर तू काहीतरी होऊ शकतं. नाही तो सुद्धा वाईट दिवस येणार आहेत, चांगले येणार नाहीत. आता पंकजांना काय सल्ला असेल? त्यांनी थांबायची निवृत्तीची भाषा बोलली जाते, नेमकं त्याच्या संदर्भात काय सल्ला असेल? मी सल्ला देणारा कोण? त्यांचं ते दोघं ठरवते. पण मला जे वाटतं ते माझ्या पोटात जे येते तेच खरं बोलतं. गोपीनाथ मुंडे साहेबाचा वारसा चालवण्याची हिंमत त्यांच्याकडे आहे. आणि त्या गोरगरीब जातीला ऊस तोडण्यापासून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. म्हणजे खूप गरिबीतली जात त्यांनी वर आणलेली. जर ती जात त्यांनी माघार घेतली आणि याच्या का हातात गेली, ती जात पुरी जेलात घालेली, गोरगरिबांना अन्नापासून वंचित केलेली. 100% खोटं बोलत नाही, हे त्यांच्याही लोकांना एक दिवस पटल. तुम्ही ते खरंच चांगला प्रश्न घेतला की कायदा सुव्यवस्थेचा बीड जिल्ह्यात बिघडलं. मी बी त्याशी, मला पत्रकार बांधव म्हणले त्याच्यावरती बोलायचं, पण ते मीच उपस्थित नव्हतो, त्यामुळं मला नाही बोलता आलं त्या दिवशी. खरंच सांगतो तुम्हाला, तो विषय काढला की उठला कोण? योद्धान्या उठला पहिला. कायदा सुव्यवस्था म्हणलं त्याला माहिती आहे आपलंच लफडं सगळं बिडा पसरलेलं. हे फडणवीस साहेबांनी समजून घेतलं पाहिजे. त्याला वरती येऊ देऊ नका, मराठा विरोधात जाईल. सुमित्राताई, अजितदादा यांना स्पष्ट सांगतो,
त्याला पुन्हा घेऊ नका, त्याचा मराठा तुमच्या पक्षाची राखरांगोळीच करीत राज्यात. शिंदे साहेब त्याला नाही जवळ करीत. शिंदे साहेब असले घेत नाही, आणि मला नाही वाटत फडणवीस साहेब घेतील. कायदा सुव्यवस्था प्रश्न काढल्याच्या नंतर उत्तर द्यायला पाहिजे ना. पत्रकारांना बोलू देत नाही याचा अर्थ मोरखे असते. बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवणारा मोरखे असते आणि गोरगरीब वंजारी अडचणीत आणण्याचं कामच त्यांनी केलं. आणि फक्त लाभार्थी टोळीनं चांगली जात असणारे आता आमच्या मराठ्यात आणि त्यांच्यात एकदम मायाचे प्रेमाचे संबंध होते. गोपीनाथ मुंडे साहेबाच्या काळात एकदम चांगले होते. हे आल्यापासून त्या टोळीमुळं आमचे लोक त्या समाजावर प्रेम सुद्धा करेल. फक्त या धन्यामुळं आमचे लोक त्यांच्यावर प्रेम सुद्धा करेल. ते प्रेम तोडायला एकटा कारणीभूत. याला जर सुखाचे दिवस जगायचे असले ना, याने नीट वागा. नसतं सामना माया सगळे, तू कुठं बी खेळ, मी तुला सोडणारच नाही. तू महे लोक मायावर विरोधात घालतो, तुमचे काही 2-4 घालतो. ते तिकडून काही सापडून आणले 3 जण त्यांनी, ते तिकडून इकडे येतात, इकडे बुळबुळ करतात. असले छक्के पंजे खेळायचे पहिले बंद. तो आहे राजकीय करिअरला प्रचंड ते घातक. तुला वाटत असेल तू कोण आहे, तू कुणीच नाही. तुला 2-3 वर्षात कळालं असं. आणखीन जर 2-3 वर्ष तो मागा लागलो, तो राजकीय करिअर मूठ झालं म्हणून समजायचं. त्यामुळे चान्स आहे तुला, तू शहाणाच होय. तुला पर्यायच नाही त्याशिवाय. तू किती खऱ्या खाणल्या, तुला मातीने उकरून देत नाही. तू त्याची काळजीच करू नको. तुला वाटत असं मी तिकडून ते 2-3 आणलेत, ते भोकत येत, इथं 2-3 तयार केलेत, परत इथं 1-2 प्रवक्ता आहे. तुला असं वाटत असं काही नाही भाऊ. लिंबा झाडाखाली बसून दे, कंकालेश्वर मध्ये बसून दे, खंडेश्वरीत बसून दे, तू राम मंदिरात बसून दे, रेस्ट हाऊसच्या बिल्डिंग वर बसून दे, तू वडवणीच्या पेट्रोल पंपावर भेट, तू कुठं जा, रानात जाय, सरकीत जाऊन जाय पाठव. तू काळजीच करू नको राहणार, तू काळजीच करू नको. तू जर नाही बघायला मी तुला टीक मिळणारच आहे. आणि मा काहीच नाही, मागं नाही पुढं नाही, मी लई जायले माझं काहीच नाही. पण तुला मात्र मी गुडघ्यावर टिकविणार. आज तुला टिकवलं, तुला चांगलं माहिती. तू तेवढ्या बाबतीत हुशार आहे, मला चांगलं माहिती. तुला चांगलं माहिती हे टिकवू शकतो. आणि तू जर ही गैरसमज करून घेतला, मग काहीच होत नाही, तेव्हा तू संपलेला असणार. तू बदल, तुला सांगतो तू बदल. तू नादी लागू नको. आणि तू बीडची गुन्हेगारी थांबवण्यासाठी जो चुकीचा असेल त्याला सरळ म्हण, जो चुकीचा आहे, याला जेलमध्ये गेला पाहिजे. मग तुझ्या जातीचा असू नाही तर आमच्या असू. आम्ही कसं म्हणतो, गुल्यांचं प्रकरण झालं, त्यात ते ठोकून सांगितलं, लेकरू गेलं त्यांचं, तर मध्ये गेले पाहिजे सगळे. तू वाचितो त्याच्यातच आणखीन प्रकरण आहे काहीतरी बलात्काराचं, ते पण मला कळाले. ते नाही का आरोपी सापडत, त्याच्याविषयी बी बोल. ते विषयी बोल ना, की घुलेंचा बंधूंचा खून झाला, जेलमध्ये पुरे गेले पाहिजे. पण ते कोण आहे का बलात्कार करणारा, त्याला सुद्धा तो म्हणायला पाहिजे, चल त्याला धरून आणा, ते पुढे. तुमचेच आरोपी कस काय तो जवळचे फरार होते, आमचेच कस काय पटकून सापडते. कारण आम्ही समर्थन करत नाही. तू समर्थन करतो, त्याची क्लिप काढा. ते आता तुम्ही पत्रकार बांधव, घुले बंधूंचा ज्यावेळी तो सांत्वन करायला गेला होता, हे तर आमच्या डोक्यात नव्हतं, खरंच नव्हतं. मी लई जबाबदारीने बोलतोय, आमच्या डोक्यात बी नव्हतंय. घुले बंधूचा खून झाला ना, ते लेकराला न्याय मिळाला पाहिजे, सगळे आरोपी जेलात सडले पाहिजे पुरे. पण तिथं महिलेवर सुद्धा एक बलात्कार झाला. अशा बातम्या तुम्ही दाखवल्यात, मी मनाचं म्हणत नाही. तो आरोपी अटक कसं का होत नाही? तो आरोपी अटक करा धान्याने म्हणलं पाहिजे. का म्हणलं पाहिजे त्याचं कारण सांगतो. तिथं सांत्वनपर भेटीला गेलेला असताना तिथं तो म्हणला की दुसरा बंधू, ज्या बांधवाचा खून झाला त्याचा बंधू म्हणे, इथं माने नावाचा पोरग आहे, त्याला आपल्याला सांभाळावं लागेल असं करत. धन्या तिथं म्हणतो, हो हो त्याला सांभाळावं लागणार आहे. बलात्कार करणं सांभाळतो का तू? बघा त्या बाईट काढून आहेत का नाही. तो म्हणायला पाहिजे तिथं, चल मध्ये गेला पाहिजे, ठेवायचा नाही. आणि तो कोणाकोणाचा बलात्कार करणार संपर्कात आलाय, तो सुद्धा एसपीने धरले पाहिजे. एसपीने सुद्धा कोणाचं ऐकायचं नाही. माझं नाही, त्यांचं नाही, कोणाचंच नाही. न्याय महादेव मुंडे प्रकरणात सुद्धा धन्याने म्हणला पाहिजे, आरोपी अटक करा. तिथं त्याचं थोपड उचकत नाही. ते मुसलमानाचा एक खून झालाय, रफिक खान का काय, तो फिक खानचा, तो फिक खानचा, त्याच्याच मानव धर. जमत नाही का? संतोष देशमुख प्रकरणात कोण कोण आहेत? पुरे धारा,
महादेव गीते खरोखरच खून केल्यामुळे आत एका जाणीवपूर्वक टाकलाय. रोग आला का तुला बोलायला? ते नाही का जमत? कस काय जमत नाही तुला? तेव्हा तू पहिला नेता होशील. पहिला सांगतो, जसं लोकांच्या मनात बसला होतास, अरे तुला जातीतच तोलीत नव्हतं कुणी, तू विरोधी पक्ष नेता होता तेव्हा जातीतच तोलीत नव्हतं कुणीच. खरं सांगतो मी तुम्हाला प्रामाणिकपणाने, त्याला जातीत कुणी तोलीत नव्हतं. व्हायला वाटायचं काय लागलंय, बारीक बारीक पोरांच्या मनात बसला होता. एक टोळी हाताखाली धरली, खुना करायला लागला आणि खून करणारे, चोरी करणारे, खंडणी मागणारे यांचं समर्थन करायला लागला म्हणून धान्या सापडा. आणि पुढच्या काळात विक्रेत राहिला की संपणार. त्याने महादेव मुंडेचं प्रकरण 100% पुढं घेतलं पाहिजे. भेटायला गेलं नाही राव आणखीन दोघं. अरे नका का तपास लागा ना, भेटायला तर जायचं ना. ती बी आरोपी त्याचेच. हा, त्या दिवशी आम्ही त्या पट्टी वडगावला गेलतो, ते आरोपी त्याचेच, तोच पळून लावतो. मी तो पाठावर वाचे, तू काय अर्जी करू नको. तू जवळ आता तो बोलायला ठेवलेत ना प्रवक्ता एक तो हा, आणि त्याला टीम जोडायला लावितो. संभाजीनगरलाच पाठवतो कॅनॉटला. ते कॅनॉटला बुटाड घ्यायचं म्हणलं, वावर एकाची इतकं मागे यात पिशी भरून आणते त्याला. बेटे आम्ही माझा घातपात करणाऱ्यांपेक्षा करून घेणाऱ्याला मी दोष देतोय म्हणून बोलत नाही त्यांना काहीच. नाही तर त्यांचं बी लय माहिती आहे मला. कारण करणार मागेच येत मी, तू काळजीच करू नको. नाही तर बदल. दोनच शब्द आज बीड मध्ये दिले तू बदल, नाही तू पाठीवरच पाय मा. आता एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे असं म्हणाले की सगळीकडे जातीपातीचं राजकारण सुरू आहे आणि अतिशय गलिच्छ पातळीवरचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे आमच्या सरकारला वाटतं की राजकारणात राहावं की नाही. येडेगांडीच हे करते. जातीपातीचं राजकारण तिने आणलंय. जातीपाती देवारात वाच केला, बंजारा समाजाचा देवारात वाच केला. 2-4 धनगराच्या हाताखाली धरतो, बाकीचा धनगराचा सगळा देवारा केला. मुसलमानाचा देवारा केला, दलित बांधवाचा कार्यक्रम केला. आणि ज्या मराठ्यांनी, तुला विशेष सांगतो परळीत, तुला ज्या मराठ्यांनी मोठं केलं त्या मराठ्यांचे तो मुर्दे पाडले. जातीवाद कुणी केलं? जातीवाद तू नाही केला. हे जातीवाद नाही का? महादेव मुंडेच्या प्रकरणात न बोलणं, संतोष देशमुखाच्या प्रकरणात तू समर्थन करणं आरोपीचं, ही जातीवाद नाही का? हे जातीवाद नाही. काय आहे हे? काय आहे? माझ्या घातपाताचा तो सुपाऱ्या देणं, हे जातीवाद नाही, जातीपात नाही का? हे काय? हे काय? आता तो बलात्कार करणारा पोरगा, त्याला म्हणतो तू सांभाळावं लागणं, साथ द्यावं लागणं. बाईट येतो ही बलात्कार करणाऱ्याला. हे जातीपात नाही का? जातीपातीच नाही. आणि तुला आता कटाळा यायला लागलं होय? इथं लोकांवरती मुर्दे पाडायचे, बलात्कार करायला लावायचे, खंडण्या मागायला लावायच्या. आताशी पश्चाताप करायला वेळ. अरे तुला उशिरा व्हायना शहाणपण आलं, ते तरी बरं झालं. बरं झालं. ते काय म्हणतात ना, काहीतरी म्हणे नाग गेल्यावर भोक राहिले का काहीतरी म्हणतात ना, तसं झालं तू आता. बरं झालं, पण उशिरा व्हायना. आम्हाला काय अडचण नाही. तू उशिरा जरी सुधारला तरी काय अडचण नाही आम्हाला. पण मराठ्याच्या नादी लागू नको भाऊ. आणि इथून पुढं गुन्हेगारी करणाऱ्याला साथ देऊ नकोस. तुझ्या थोड्या लाभार्थी टोळीमुळं अख्खा दुरावा झालाय मराठा समाजात आणि वंजारी समाजात. फक्त तो यामुळे झालेला आहे. पुढं शहाणा होय. आणि तुझं बहिणीला सुद्धा भोगावं लागतंय, ध्यानात ठेव, फक्त तुझ्यामुळं.